सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बी.एड कॉलेज कुरुद तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर शैक्षणिक वर्ष 2025 द्वितीय वर्ष बी.एड। नमस्कार, माझे नाव स्वाती राजाराम पाचरणे। विषय उद्योजकता विकास। प्रात्यक्षिकाचे नाव उत्पादनाचे विकसन प्रात्यक्षिक कार्य करणे। मार्गदर्शक प्राध्यापक काळे सर। इयत्ता 5वी ते 8वी विषय मराठी व्याकरण। घटक विरामचिन्हे। आपण विरामचिन्हांच्या प्रकारांविषयी अभ्यास करणार आहोत। विरामचिन्हे। विरामचिन्हे म्हणजे काय? तर विरामचिन्ह म्हणजे लिहिताना वाक्यात कुठे थांबावे, किती थांबावे किंवा वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी वापरली जाणारी चिन्हे। स्पष्टीकरण। आपण बोलताना किंवा वाचताना एकाच दमात सर्व काही बोलू किंवा वाचू शकत नाही। त्यामुळे आपण बोलताना किंवा वाचताना जिथे थांबतो त्या थांबण्याला विराम असे म्हणतात। हा विराम लिहिताना ज्या चिन्हांनी दाखवला जातो त्या चिन्हांना विरामचिन्ह असे म्हणतात। विरामचिन्हांचे प्रकार। आता या विरामचिन्हांचे 10 प्रकार पडतात। पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अर्धविराम, अपूर्णविराम, अवतरण चिन्ह। अवतरण चिन्हाचे 2 प्रकार पडतात, एकेरी अवतरण चिन्ह व दुहेरी अवतरण चिन्ह। संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, संपेक्ष चिन्ह। आता विरामचिन्हांच्या या 10 प्रकारांविषयी आपण माहिती पाहूयात। पहिला प्रकार आहे पूर्णविराम। पूर्णविराम म्हणजे काय? जेव्हा एखादे विधान किंवा वाक्य पूर्ण होते तेव्हा त्याचा शेवट दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरला जातो। उदाहरणार्थ, तो आजारी होता। दुसरे उदाहरण, मला सुंदर अक्षर काढायचे आहे, पूर्णविराम। नंतर विरामचिन्हाचा दुसरा प्रकार म्हणजे स्वल्पविराम। जेव्हा एकाच प्रकारचे अनेक शब्द एकाच वाक्यात येतात तेव्हा शेवटचे 2 शब्द वगळता त्या सर्वांमध्ये स्वल्पविराम वापरतात। उदाहरणार्थ, मला आंबा, सफरचंद, केळी आणि संत्री आवडतात। उदाहरण दुसरे, पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध शहरे आहेत। विरामचिन्हाचा तिसरा प्रकार आहे प्रश्नचिन्ह। जेव्हा प्रश्न विचारला असेल तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, तुम्हाला काय वाटते? उदाहरण दुसरे, पाऊस केव्हा पडतो? विरामचिन्हाचा चौथा प्रकार आहे उद्गारवाचक चिन्ह। जेव्हा एखाद्या वाक्यात तीव्र भावना, आनंद, उत्साह, आश्चर्य, राग किंवा भीती व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक हे चिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, अबबब, केवढा मोठा साप। उदाहरण दुसरे, अरे वा, किती छान मोर। विरामचिन्हाचा 5वा प्रकार आहे अर्धविराम। 2 छोटी वाक्य उभयानवी अव्ययाने जोडतात तेव्हा अर्धविराम हे चिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, हिवाळा संपत आला पण थंडीचा पत्ता नाही। उदाहरण दुसरे, मी गेलो परंतु तो आला नाही। विरामचिन्हाचा 6वा प्रकार म्हणजे अपूर्णविराम। वाक्याच्या शेवटी त्या घटकाच्या संदर्भाने माहिती देताना अपूर्णविराम हे चिन्ह वापरतात। उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील किल्ले, रायगड, राजगड, प्रतापगड, पुरंदर। उदाहरण दुसरे, भारतातील राज्य, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात। विरामचिन्हाचा 7वा प्रकार आहे अवतरण चिन्ह। या अवतरण चिन्हाचे 2 प्रकार पडतात। पहिला आहे एकेरी अवतरण चिन्ह। एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय? एखादा महत्त्वाचा शब्द वाक्य दाखवताना एकेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो। उदाहरणार्थ, मराठीत 14 स्वर आहेत। उदाहरण दुसरे, कवी कुसुमाग्रज यांनी कणा ही कविता लिहिली आहे।
अवतरण चिन्हाचा दुसरा प्रकार आहे दुहेरी अवतरण चिन्ह. आता दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय, तर एखाद्याच्या तोंडचे जसेच्या तसे उद्गार लिखित करताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, राजा म्हणाला, माझ्या समोर हजर रहा. उदाहरण दुसरे, तो म्हणाला, आपण बाहेर जाऊ. विराम चिन्हाचा 8वा प्रकार आहे संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी एखादा अपूर्ण शब्द खालच्या ओळीत लिहिताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, राजा राणी सुखात होते. उदाहरण दुसरे, मी आग्र्यातील ताजमहल पाहण्यासाठी गेलो होतो. विराम चिन्हाचा 9वा प्रकार आहे अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणजे काय, तर स्पष्टीकरण द्यायचे असल्यास किंवा बोलणे मध्येच अपूर्ण राहिल्यास त्या शब्दानंतर संयोग चिन्हापेक्षा लांबीने थोडे जास्त शब्दाच्या मधोमध सरळ आडवी रेघ मारून अपसारण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, मी येणारच होतो पण अपसारण चिन्ह. विराम चिन्हाचा 10वा प्रकार आहे संप्रेक्ष चिन्ह. हे केव्हा वापरतात, तर एखाद्या नामांकित शब्दाचे छोटे संक्षिप्त रूप दाखवताना त्याचे आद्याक्षर घेऊन त्यापुढे पूर्णविरामाप्रमाणे टिंब दिले जातात. हे पूर्णविरामासारखेच दिसतात पण पूर्णविराम म्हणून नाही. उदाहरणार्थ, बा के ठाकरे म्हणजेच बाळासाहेब केशव ठाकरे. आपण विराम चिन्हांचे 10 प्रकार पाहिले. या विराम चिन्हामुळे आपल्याला मराठी भाषेचे आकलन होण्यास खूप मदत होते. धन्यवाद.